वारी चुकोने दी हरी. भगवंतांनी वारी मागितली, तुकोबरायांनी वारी मागितली देवाकडे. माझ्याकडून तुझी वारी घडली पाहिजे, ही वारी चुकता कामा नये, मला पंढरीचा वारकरी बनवून ठेव. आपल्याकडे वारकरी ज्याच्या हातामध्ये टाळ असतो तो वारकरी आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे तो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे. नित्य पंढरीची वारी जो करतोय, एकादशीचं व्रत जो करतोय तो वारी आहे, तो वारकरी आहे. आणि वेळ आली तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडण असं सांगणारे तुकोबराय. आम्हाला सगळे देव शस्त्रधारी आहेत म्हणून हातामध्ये असं किलोभर वजनाचं एक प्रकारचं शस्त्रच दिलंय. वेळ आलीच तर वार करी, नाही का? वेळ आलीच तर वार करी. आम्ही काही साधी माणसं नाही. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. हे पाणी आमचं, ही जात आहे आमची. तुकोबरायांनी भक्तीला शक्तीची जोड सुद्धा द्यायला शिकवलंय. पंढरपूरचा वारकरी हा निष्ठावंत जातीवंत असावा. काय मिळतं वारकरी वारीमध्ये, काय मिळतं बरं? ही वारी निजाचं माहेर गाठणारी आहे. फक्त पंढरपूरला जायचं आणि माघारी यायचं एवढ्यापुरती वारी नाही. संतांची वारी, संतांचं माहेर होतं ना, ते होतं. आलो निजाच्या माहेरा, तिथं गेल्यानंतर तो माय बाप, माता विठ्ठल पिता विठ्ठल स्वरूपामध्ये असलेला माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन या स्वरूपामध्ये असलेला पांडुरंग आम्हाला भेटतोय. त्यामुळे तुकोबरायांनी ही वारी मागून घेतली. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. माझी वारी नाही चुकली पाहिजे देवा. मी देहानी वारी करतोय, मी मनानी वारी करतोय तुझी, कारण माझ्या प्रत्येक कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना फक्त तुझा स्पर्श आहे, तुझ्या नामाचा स्पर्श आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. आणि आमच्याकडे असं आहे, देव सोडून सगळं आहे. वारीला न जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडतो, असं असतं तरी काय वारीत? बरं, आता वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच, प्रचंड गर्दी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग तिथं गेल्यानंतर गळ्यामध्ये तुळशीची माळ असली, कपाळाला बुक्का असला की वारकरी असं ठरतं का? गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे आणि वास्कन याच्या अंगावर वास्कन त्याच्या अंगावर जर ओरडणं असेल तर मग नाही का? पथ्य आली पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. पथ्य काय? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, एकतानी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भूक भाकरीची छाया झोपडीची. काय मिळतं वारीत? फार तुम्हाला 5 स्टार सोय असते का? मिळेल तिथे मिळेल ती सोय, आणि अंग टाकलं की लगेच झोप. जे भल्या भल्यांना बंगल्यात राहून मिळत नाही ती झोप एखाद्या खडकाळ जमिनीवर चिखलात पडला तरी झोप लागते, इतकं सुख. भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास न्यालो उब गोधडीची, माया मोह सारी उगाळून प्यालो, माया मोह सारी उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. मी म्हटलं ना, विटेवरचा देव वाटेत भेटतो. मी आता बोलून गेले, सगळे वारीमध्ये हौशे गौशे नवशे असतात. मला कुणाची निंदा नाही करायची, पण आमची तरुण मंडळी सुद्धा आता जातात. पण त्यापेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मंडळी रील करायला जातात. त्याचं काय करायचं? रीलचा जमाना आहे सध्या. आता इतकी क्रेज त्या गोष्टीची आहे, इतका उत्पात माजला या सगळ्या गोष्टींचा. आम्ही देवासाठी जातो की त्या रीलसाठी जातो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, तिथे गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याविषयी प्रश्न आम्ही विचारतो एखाद्या वारकऱ्याला. असंच एका पत्रकारांनी, असंच एका युवा पत्रकारांनी एका रीलवाल्या एखाद्या सुशिक्षित अशा मुलांनी एका वारकऱ्याला विचारलं बरं का, प्रश्न विचारला. म्हणले, बाबा कधीपासून वारी करताय? आणि ते बाबा अगदी वयोवृद्ध होते, 70-75 पेक्षाही जास्त वय. त्यांनी उत्तर दिलं, बाबा
मला आठवत नाही तेव्हापासून मी वारी करतोय. कधीपासून वारी करताय? म्हणाले त्यांच्या हाताला त्यांचा नातू होता. मला आठवत नाही म्हणले, पण मी एवढा होतो तेव्हा माझ्या वडिलांच्या खांद्यावरून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय. तेव्हापासून वारी करतोय. काय मिळतं वारीत? इतके वर्ष तुम्ही वारी करताय, 70 वर्ष वारीच करताय. दरवर्षी तुम्ही पांडुरंगाच्या भेटीला येता. बरं, वारीच्या काळामध्ये भगवंत दर्शन होत नाही, पांडुरंग भेटत नाही, मुखदर्शन सुद्धा दुर्मिळ. अशा ह्याच्यात तुम्ही दरवेळी येता, मग तुम्हाला पांडुरंग भेटला का? प्रश्न होता, देव भेटला का? देव दिसतो का? देव भेटलाय का तुम्हाला? इतके वर्ष तुम्ही वारी करताय. आपलं काय म्हणणं आहे हो? आपल्याला देव भेटलाय का? आपल्याला देव भेटलाय? ज्ञानोबरायांना भेटला. अनंत वेशे अनंत रूपे देखिला म्या त्यासी, बापर कुमा दिव्य रुखुण बाणली तैसी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या मुलांनी प्रश्न विचारला त्या म्हातारबाबांना, त्या आजोबांना, की तुम्हाला देव दिसला का? एवढे दिवस तुम्ही पंढरीची वारी करता, तुम्हाला पांडुरंग भेटला का? त्या आजोबांनी उत्तर दिलं. म्हणाले, बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो, पण आधी मला सांग की तुम्ही मंडळी आता शहरी आहात, शहरात राहता, घरामध्ये कुत्रा पाळण्याची तुमच्याकडे पद्धत आहे. कुत्रा पाळता ना? फक्त आमच्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे की आमचा कुत्रा घराच्या अंगणात असतो, तुमचा कुत्रा बेडपर्यंत असतो, स्वयंपाकघरात पण फिरतो, फ्लॅटमध्ये. बरं, पूर्वीची माणसं घराच्या मागच्या अंगणात कुत्र्याला ठेवायची, बरोबर ना? पुढच्या अंगणात सुद्धा नाही. आता शहरामध्ये आलात की पहिली पाटी, कुत्र्यापासून सावध राहा. हे आतिथ्य, हे अगत्य. त्यामुळे जुनी माणसं, जुनी जाणती माणसं, मागच्या घराच्या अंगणामध्ये कुत्रा असायचा. आणि असं अभ्यासक मंडळी सांगतात की घराच्या अंगणात जर कुत्रा असेल ना, तर घरातल्या येणाऱ्या अतिथीचा पुण्य तो घालवतो. घरामध्ये दरिद्रता यायला वेळ नाही लागत. मग म्हणाले, तुम्ही लोक कुत्रा पाळता का? म्हणाले, आम्ही पाळतो. आम्ही सुद्धा पाळतो म्हणले. आमच्या गावामध्ये शेतामध्ये राखणीसाठी कुत्रा असतो, वाड्या वस्त्यांवर कुत्रे असतात. आणि त्या मळ्यामध्ये ज्यावेळी आमची सगळी कामं चालू असतात ना, तेव्हा रात्रीच्या वेळी अचानक एखादा कुत्रा दूरवरच्या वस्तीवरचा भुंकायला सुरुवात करतो. तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. तो भुंकला की का बरं, काहीतरी धोका आहे, चोर आलेले आहेत शेतात असं वाटावं म्हणून एका कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली की पलीकडच्या वस्तीत, त्याच्या पलीकडच्या वस्तीत अशी सगळी कुत्री भुंकत राहतात रात्रीची. चोर कोणी बघितलेला असतो? पहिल्या कुत्र्यानी. पहिल्या कुत्र्यानी फक्त चोराला पाहिलेलं असतं, बाकीच्या कुत्र्यांनी त्याला पाहिलेलं नसतं. पण तरी सुद्धा एक कुत्रा भुंकला की सगळे कुत्रे भुंकत राहतात. मग हे जनावरांच्या बाबतीत आहे. त्या आजोबा त्या सुशिक्षित अशा पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर देतात, बाबा रे, मी देव पाहिलंय की नाही ही नंतरची गोष्ट आहे, पण आमच्या ज्ञानोबांनी पांडुरंगाला पाहिलंय, आमच्या तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आणि ज्ञानोबा तुकोबा हे या भूमीचं रसायन आहे. जर तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय ना, तर आम्हालाही पांडुरंग एक ना एक दिवस दिसेल, ही आमची श्रद्धा आहे, म्हणून आम्ही वारी करतो. पांडुरंग परमात्मा आम्हाला दिसला की नाही हा प्रश्नच नाही, तो तर आहेच आहे. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, नांदो तो केवळ आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. नाथबाबांचा अभंग आहे. इथेच आहे ना तो पांडुरंग, आतच आहे. आणि आतला पांडुरंग आम्ही ओळखला. त्या विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरता आमचे डोळे आतुर झाले, त्याचं नाम ऐकण्याकरता आमचे कान आतुर झाले. म्हणून पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी, हातामध्ये टाळ घ्यावा, मुखाने भजन करावं. काय मिळतं? टाळा टाळ लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळ लोपला नाद, टाळा टाळ लोपला नाद. अंगुमुराला छंद, अंगी अंगुमुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद.
सुद्धा सुख नाही मिळणार, प्रपंचामध्ये सुख नाही मिळणार, ते एका दिशेला मिळणार आहे, त्या वाटेवर मिळणार आहे हे संतांना माहिती होतं. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहारी, अशी वारी माझ्याकडून घडली पाहिजे, असा संग मला मिळाला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरी वारकरी, पंढरी वारकरी, हो संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरी पंढरी वारकरी, हे संत संगानी वार, अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. वा वा वा. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. तुकोबराय मागणं मागतायत हे पक्क आहे. काय मागतायत? पंढरपूरची वारी मागितली. जन्मोजन्मी तुझा दास होण्याची इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. तिसरं मागणं तिसऱ्या चरणात महाराज मागतायत संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. देवा, तू जसा प्रेमाचा भुकेलाय तसं संत प्रेमस्वरूप आहेत. तू जसा प्रेमस्वरूप आहे तसं संत सुद्धा प्रेमस्वरूप आहेत. म्हणून अशा संतांचा संग मला मिळाला पाहिजे. संत संग सर्व काळ. बघा, संघाचा रंग मनाला लागतो श्रोते हो. कुणाच्या संघात बसावं. किती सोपं तत्वज्ञान, अध्यात्म. तत्वज्ञान फार अवघड नसतं. आणि जे दूर असतं आमच्यापासून ते तत्वज्ञान नसतं, बरं का. तत्वज्ञान आपल्यातच आहे. अत्यंत सोप्या स्वरूपामध्ये अवघड असलेला शास्त्राचा अर्थ आम्हाला संतांनी अभंगाच्या माध्यमातून सोपा करून दिला ना. संतांचा संग करायचा का, कुणाच्या संगतीत बसावं याचा सुद्धा आचार संतांनी आम्हाला शिकवलाय. आज आमची बरीचशी मंडळी गावागावामध्ये कट्ट्या कट्ट्यावर पारापारावर बसतो आम्ही. मी कुणाची निंदा नाही करत, पण गावातली तरुण मंडळी आम्हाला पाहतात. गावातली तरुण सुशिक्षित मंडळी आमच्या समोर न जातात तरी सुद्धा वयोवृद्ध माणसं हातामध्ये पत्ते घेऊन बसलेली असतात. अशी कितीतरी गावांमध्ये ही दृश्य आम्हाला दिसतात. मग ज्ञानोबारायांना आम्हाला सांगावं लागतं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, ये तेची येरानुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. मोठ्या माणसांवर जशी जबाबदारी आहे तशी येणाऱ्या पिढीवर जबाबदारी आहे, तरुण मंडळींवर जबाबदारी आहे. आपण या देशाचे सुजाण नागरिक होणार आहोत ना. मग संतांच्या पदस्पर्शावरनं आपण जर चाललो तर आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. मग तरी सुद्धा भोगवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी जाणं कितपत श्रेयस्कर आहे. श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टीमध्ये आपल्यासाठी प्रिय असण्यापेक्षा आपल्यापेक्षा खरं काय आहे, चांगलं काय आहे याचा तारतम्याने विचार करून त्या दृष्टीने आचरण आमच्या पिढीचं जर झालं ना. आमचे आदर्श बदललेत. आज आदर्श बदललेत. कशा करता चांगल्याचा संग करायचा, का महापुरुषांचा संग करायचा, का संतांच्या ग्रंथांच्या सहवासात जायचं, ग्रंथ हातात का घ्यायचे, जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारे श्रोते हो. इथं आल्यानंतर आमच्या जीवनातला सगळा गुंता सुटणार आहे. चार माणसं एकत्र जमतात, हातामध्ये पत्ते असतात, अनेक गावच्या अनेक गोष्टी आम्ही तिथं चरवण करतो. अक्षरशः ही जीभ भगवंतांनी आम्हाला दिली. दिवसभर लोकांच्या निंदा करण्याकरता ती जीभ आम्ही नाचवतो अक्षरशः. नामदेव महाराज म्हणले, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोलला पाहिजे असं आम्ही का नाही बोलत. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव म्हणाले. अशी शब्द आमच्या मुखातनं निघतात की दुसऱ्याच्या हृदयाला काळजाला जखमा करतील. त्याकरता आमची योजना आहे का? जुन्या काळी किंवा अलीकडे काही योजना सरकारकडून राबवल्या जातात. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. पण आम्ही ते पाण्याचं जाऊ दे, पण ह्याची अडवा आणि त्याची जिरवा आम्ही हे बरोबर करतो. आमची माती आमची माणसं अशी एक सिरियल लागायची जुन्या काळी दूरदर्शनवर. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा त्यावेळी.
आणि ते गाणं लागायचं बातम्यांच्या आधी, आमची माती. हा, त्यावेळी म्हटलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आमची माती आमचीच माणसं करतायत. ही परिस्थिती आहे आज. स्नेहाचा पदर नाही, नात्यांमध्ये आपलेपणाची कदर नाही, काहीच नाही. माणसातलं माणूस पण कुठं हरवलंय असा प्रश्न आमच्या सगळ्या समाज पुरुषांना, महापुरुषांना आणि संतांना पडला. म्हणून ज्ञानोबरायांना इथं प्रेमाचा सुकाळ करावासा वाटला. आणि संतांकडे काय आहे? अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. 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 नाही ताळमाळ, नाही ताळमाळ, दुःख देश येथे मी राहीन. होनियाच्या तेथे मी राहीन. होनियाच्या ते मेरा घेर होया ते मेरा घेर होया हो 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 हो. संतांच्या गावाला फक्त प्रेम आहे, फक्त आनंद आहे. म्हणून बसायचं कुणाच्या सहवासात? संतांच्या सहवासात. संत संग काय करतो? सगळ्या जीवनातल्या विकल्पांचा नाश करतो. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्त अवस्थेला संत आम्हाला घेऊन जातात. म्हणून संतांचा संग वेळोवेळी तुकोबराय मागतात, ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची या. असा संग आम्हालाही मिळावा, तुकोबरायांची ही इच्छा आहे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. विठोबा रखुमाई. जय जय विठोबार कुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय मंडलिक वरदा हरि ज्ञानदेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. कीर्तनामध्ये एखाद्या सत्पुरुषाचा वावर असणं किंवा सत्पुरुषांची उपस्थिती असणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण असतं बरं का. आपण सगळेच माझ्यापेक्षा सर्वतोपरी मोठे आहात, ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आजच्या कीर्तनामध्ये एका वयोगटातली नाही तर सगळ्या वयोगटातली आबालवृद्ध तरुण मंडळी आहेत, भावंड आहेत, माझे पितृतुल्य मंडळी आहेत, आमचा भगिनी वर्ग आहे, मातृवर्ग आहे. सगळेच मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात. या गमे कुटुंबियांच्या या एकदिवसीय कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करण्याकरता आपण इथे मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिला आहात. आज इथे संजीवनी गडाचे महंत असलेले हरिभक्तीपरायण शंकर महाराज भारती सुद्धा महाराज उपस्थित आहेत. सगळीच मंडळी अधिकारी आहेत, महनीय आहेत. तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातला आणि वारीसाठी अतिशय सुंदर असा या पर्वकाळातला अभंग आज निरूपणाकरता घेण्याचा प्रयत्न केलाय. औचित्य आजचं हे
वर्ष श्राद्धाचं आहे, पुण्यस्मरणाचं आहे. बघा, श्राद्धाच्या दिवशी कीर्तन का करायचं, का ठेवायचं? कारण श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच, असं मी म्हटलं मगाशी. 16 संस्कारांपैकी असलेला हा एक संस्कार आहे. आणि यामध्ये कर्मामध्ये चूक राहू शकते. कर्म सूक्ष्म आहे. कर्मामध्ये राहिलेली चूक ती भरून काढायची असेल तर ती कशाने काढता येते? तर ती भक्तीच्या माध्यमातून काढता येते. म्हणून कर्मातली चूक भरून काढण्याकरता भगवंताकडे भक्ती मागायची किंवा त्याची भक्ती करायची. आणि म्हणून श्राद्धा दिवशी कीर्तन आयोजित करायचं, प्रवचन आयोजित करायचं, भजन आयोजित करायचं. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेलेल्या देहाला सद्गती मिळावी, गेलेल्या जीवाला सद्गती मिळावी. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. ज्यांनी भगवंत जवळ केला, ज्यांनी भगवंताला साठवलं हृदयामध्ये, तुकोबराय म्हणतात त्यांची येरझार संपणार आहे. हा जो व्यापार आहे ना, येण्याचा जाण्याचा, तो संपणार आहे. आणि तो या प्रत्येक जीवाचा, आपल्या सगळ्यांचा तो व्यापार संपला पाहिजे. जो संतांचा ती येरझार संपली, आपला व्यापार सफल झाला पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. मग हे जन्म मरण पुन्हा 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 नको, याकरता आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. जशी आम्ही पंढरपूरची वारी करतो तशी आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. भगवंताच्या जवळ राहता आलं पाहिजे, सतत सानिध्यात भगवंताच्या राहता आलं पाहिजे. का जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तुकोबराय का म्हणाले? भक्तीचं रहस्य आम्हाला कळावं, खरं भाग्य तुमच्या माझ्या वाट्याला यावं, याकरता भगवंताची संतांची संगत, परमेश्वराचं दास्यत्व तुकोबराय मागतात. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. काय ज्ञानोबरायांना वाटलं असेल? सगळ्या जगाचं दुःख दूर व्हावं, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, असं व्यापक मागणं मागितलं. सुंदर अशी वारीची परंपरा महाराष्ट्राला संतांनी दिली. आणि मग आता हा महाराष्ट्र भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, सगळ्यांसाठी आदर्श आहे. वारकरी संप्रदाय हा थोडका नाही, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांचा आज माऊलींच्या कारंजा मंडपामध्ये सुंदर असा फोटो आहे. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. आणि विदर्भातले माधांचे अत्यंत अधिकारी असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांना ज्ञानोबरायांनी मांडीवर घेऊन अनुग्रह केलाय, असं त्यांच्या चरित्रात लिहिलंय. गुलाबराव महाराज त्यांचं भाकीत आहे, ते म्हणायचे वारकरी पंथ हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा असलेला हा संप्रदाय, ही वारीची दिव्य आणि भव्य परंपरा, शेकडो वर्षांची ही परंपरा. आणि आज आम्ही याची देही याची डोळा, या भूमीमध्ये राहून तो सोहळा अनुभवतो. याची देही याची डोळा, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. संतांनी वर्णन केली, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. अनेक प्रकारचं महात्म्य, पंढरी महात्म्य आपण सगळे ऐकताच. तुकोबरायांनी याच पंढरीची वारी मागितली. आणि त्याचबरोबर भगवंताच्या सतत सानिध्यात राहावं, त्याकरता संतांचा स्पर्श जीवनाला लाभावा. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. त्याकरता काय झालं पाहिजे माहितीये? याचक बनून, लेकरू बनून संतांकडे गेलं पाहिजे. लेकरू झालं पाहिजे आम्हाला. सकाळची वेळ, घरातली गृहलक्ष्मी, आता वटपौर्णिमेचा दिवस कालचा, वडाच्या पूजेला जायचे, स्वयंपाक करायचे पूर्णवर्णाचा. मग म्हणाली लेकरू अगदी 6 महिन्याचं, मग त्याला आता नैवेद्याचा स्वयंपाक करायचे, सोहळ्याचा स्वयंपाक करायचा, म्हणून तिने बाळाला पाळण्यात झोपवलं सकाळी सकाळी. 6 महिन्याचं बाळ होतं. आता म्हणाली हे कार्ट माझं झोपले, लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे मध्ये मध्ये आता त्याचा त्रास नाही होणार, पटकन काम उरकेल म्हणून पाळण्यात बाळाला झोपवलं आणि कामाला लागली. तसं 15व्या मिनिटाला ते लेकरू उठलं. आता हा घराघरातला अनुभव आहे. लेकरू जसं उठलं, पण आता हिचा सोहळ्यात स्वयंपाक सुरू झाला. इकडे तिकडे हात नको लागायला, नैवेद्याचं पान तयार करायचंय, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा, म्हणून लेकरू म्हणाली रडू दे आता तसंच. पण त्याचं रडणं शेजारणीला ऐकू गेलं. आणि ती शेजारीण आली, सख्खी होती म्हणून आली, नाही का, सख्खी शेजारीण असते ना, आली. आणि तिने सांगितलं अगं लेकरू कधीपासून रडतंय तुझं, त्याला घे तरी. ती म्हणाली अगं त्याला घ्यायला काही नाही, आता अडचण आहे, मी आता सोहळं नेसले, आता स्वयंपाक सोहळ्यात चालू आहे, रडू दे आता काय करू, स्वयंपाक तर झाला पाहिजे. ती म्हणाली तुझी अडचण काय? मी सोहळ्यात आहे. मग म्हणाले मी तुझी समस्या सोडवते. म्हणून त्या बाळाला घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला आणि त्याला त्याच्या आईकडे दिलं. आईने पटकन त्या बाळाला घेतलं
आणि छातीशी कवटाळलं, पटापट मुके घेतले त्याचे. बघा, जगाच्या आईनी सुद्धा आपल्याला असं उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याही अंगावर अनेक प्रकारचे मोहाचे, अहंकाराचे, अहंतेचे, ममतेचे पट म्हणजे वस्त्र आपण चढवली आहेत. ती सगळी वस्त्र आम्हाला सुद्धा उतरवावी लागतील. मग जगाची माय आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही, उचलणार. विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा, संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. बघा, संतांना घेतलं देवानी, मग आपल्याला का नाही घेणार? फक्त समस्या अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आम्हाला खूप कळतं असा आमचा आविर्भाव असतो. ज्याला सगळं कळतं कुणाला म्हणायचं? मला काहीच कळत नाही हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? जागे आहेत ना सगळे? कीर्तनाची वेळ संपत आली आहे, मला त्याची जाणीव आहे. मी खूप ज्ञानी आहे असं ज्याला वाटलं तिथे आम्ही संपलो. मला काहीच कळत नाही हे ज्याला कळलं त्यालाच सगळं कळलं. त्यामुळे असं ज्ञान जे जगात धाकुटे होई जे ते जवळीक माझी ज्ञानोबराय सांगतात ना, मग धाकटं पण स्वतःकडे घ्यावं. मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. असं लहानपण संतांनी मागून घेतलं, तेव्हा त्या जगाच्या माईनी संतांना उचलून घेतलं, खांद्यावर घेतलं, प्रेमाने कुरवाळलं. मग तुम्ही आम्ही संसार पाशामध्ये अडकलेली गुरफटलेली लेकरच आहोत भगवंताची. फक्त त्या भावानी भगवंताकडे जावं. संतांचा संग तुकोबरायांनी मागितला तसा संग करावा. ग्रंथांची कास धरावी. ग्रंथ आमच्या जीवनाला तारतील. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगत असते, वाचन संस्कृती संपली ना, मग आता कधीतरी पुस्तकं हातात घेऊया, पुन्हा ग्रंथ हातात घेऊया. श्यामची आई पुस्तक बघायला सुद्धा मिळत नाही आता, नावाला सुद्धा. कधीतरी पुस्तकांकडे जावं, ग्रंथालयामध्ये जावं, श्यामची आई पुस्तक वाचावं. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घ्यावी, तुकोबरायांची गाथा हातात घ्यावी. काय घडलं होतं? पांडुरंग सदाशिव साने आपलीच गोष्ट सांगतात. लहानपणी श्यामच्या पायाला माती लागू नये म्हणून आंघोळ करून स्नान करून मोरीतनं बाहेर आलेला श्याम आपल्या आईला सांगतो, आई तुझा पदर पसर, माझ्या पायाला माती लागेल, घाण लागेल, मला घरात जायचंय, तुझ्या पदरावरनं जाईन मी. आई म्हणते, श्याम बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यभर जप माझ्या राजा. आज आमची मन कलुषित झाली आहेत, मन नतद्रष्टासारखी वागायला लागली. भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू देच, पण आम्ही माणसातला देव ओळखायला कमी पडतो. मग दगडावरचा आणि विटेवरचा देव आमच्यापासून लांब राहतो. माणसातला माणूस आम्हाला कळावा, माणसातला देव कळावा, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढावं. याकरता तुकोबरायांनी आम्हाला, संतांनी, एकंदरीत सगळ्या संतांनी आम्हाला तीर्थयात्रेचं महत्व सांगितलं. नामदेव महाराजांनी 80 वर्षाचं आयुष्य, मोठं आयुष्य नामदेव महाराजांना लाभलं, पण 40 वर्ष तीर्थावळी केली आहे नामदेव महाराजांनी. 1 वर्ष ज्ञानोबांच्या बरोबर, मग ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेव महाराज अखंड 40 वर्ष. एकही आज राज्य असं नाही भारतातलं की जिथे नामदेव महाराजांच्या खुणा सापडत नाहीत. सगळीकडे महाराज आहेत. वा वा. अखंड प्रेमाचा कल्लोळ विठ्ठल विठ्ठल आता तुकोबरायांचं पुढचं मागणं आहेच आहे. बघा ना, वरुण राजांनी पण हजेरी लावली, तो कालही लावतोय. कालही तो आला होता इकडे, नाही का, सगळीकडेच. फक्त आता जरा मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू झालाय यंदा, एवढंच काय. ते निसर्ग बदलतोय, माणूस जसा बदलतोय तसा निसर्ग सुद्धा बदलतोय. संतांच्या सहवासामध्ये जावं, कीर्तनाच्या माध्यमातून जीवनाचं उत्कर्ष किंवा उत्थान करून घ्यावं, ही आम्हाला संतांनी दिलेली प्रेरणा आहे. श्रोते हो, एका पित्याचं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथं आलोत ना. बाप या स्वरूपामध्ये कुटुंबाचा सगळा डोलारा वाहणारा एक पिता असतो. आपण पांडुरंग परमात्म्याला पिता समजतो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ मी म्हटलं, पण माझ्या तरुण मंडळींना मला सांगावं असं वाटतं की कधीतरी आपल्या माता पित्यांच्या चरणाजवळ जावं, रोज सकाळी चरणामध्ये दर्शन घ्यावं. कारण भगवंतांनी त्याचा इमर्जन्सी ॲड्रेस दिलाय.
देव कुठे आहे असा जर प्रश्न पडला तर भगवंत सांगतात मी माता पित्यांच्या चरणस्पर्शात आहे, मी आई वडिलांच्या चरणात आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. आईच्या चरणामध्ये, पित्याच्या चरणामध्ये. म्हणून पितृपुण्य स्मरण या कुटुंबानी केलंय. अत्यंत महत्वाची अशी बाब आहे. आज शहरामध्ये श्राद्ध केलंच पाहिजे का, पुण्यस्मरण करायचं कशाला असे प्रश्न विचारणारी नवीन पिढी आहे. पण कधीतरी असं पाहावं, हा आदर्श समोर ठेवावा. ही सगळी मंडळी आज इथं उपस्थित आहात ती या कुटुंबाकरता. तुकोबराय सांगतात अशी वारी तुमची माझी घडावी, आतमध्ये आम्हाला डोकावता यावं, पांडुरंग आम्हाला जवळ करता यावं. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं पाहिजे, अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्थान